ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शांती। प्रिय बंधू भगिनींनो, नमस्कार। आज आपला विवेक चूडामणीचा दुसरा क्लास आहे। मागच्या वर्गामध्ये आपण सुरुवात बघितली होती आणि आज आपण एक महत्त्वाचं प्रकरण साधन चतुष्टय हे बघण्याचा प्रयत्न करू, कारण अतिशय महत्त्वाचा विषय आहे। साधकाला वेदांताची साधना जर करायची असेल तर कोणत्या गोष्टी आवश्यक आहे हे यामध्ये सांगितलेलं आहे। कारण काहीतरी आपल्यामध्ये योग्यता पाहिजे, कारण तुम्ही अतिशय उच्च तत्व अद्वैत ज्ञान प्राप्त करून घेणार आहात आणि त्यासाठी तुमच्या शरीराची मनाची तयारी नसेल तर तुम्ही ते ज्ञान कसं प्राप्त करून घेणार। म्हणून काही योग्यता आवश्यक असतात, त्याला अधिकारी म्हटलं आहे। कोण वेदांताचा अधिकारी आहे त्यासाठी साधना चतुष्टय सांगितलेले आहे आणि शंकराचार्यांनी अगदी सोप्या भाषेमध्ये आपल्याला ते सांगितलेलं आहे। आपल्याला वाटतं की विवेक चूडामणी फार कठीण आहे, आपल्याला समजणार नाही, असं काही नाही, आपल्याला समजू शकतो। इथे काय आहे, तुमच्या डोळ्यासमोर उच्च आदर्श ठेवलेले आहे। आता आपण आदर्शांना खाली ओढायचे नाही, आपण आपलं जीवन आदर्शाप्रमाणे घडवण्याचा प्रयत्न करायचा। बरेचदा आपण काय म्हणतो की अरे ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला कशा काय शक्य आहे। शक्य आहे, ठीक आहे, तुम्हाला 100% शक्य नसेल तर प्रयत्न तर सुरू करा। आज नाही उद्या तुम्हाला शक्य होईल, पण नाही आपल्याकडून जमणारच नाही असा विचार आपण कधीही करू नये। प्रत्येक मनुष्यालाच ह्या गोष्टी जमू शकतात, असं नाही आहे की जमू शकत नाही। आपल्याला माहिती आहे की किती ऋषी त्यांनी कितीतरी वाईट गोष्टी केलेल्या होत्या, पण त्यांनी आपली जीवनपद्धती बदलली। तर बघा वाल्मिकी म्हणजे काय, दस्यू होता, गुन्हेगार होता, खून करणारा होता, दरोडेखोर होता, पण तो जर वाल्मिकी होऊ शकतो, तो जर आपलं जीवन बदलू शकतो, तर आपण का नाही बदलू शकत। म्हणजे असं नाही की ह्या गोष्टी शक्य नाही। कमीत कमी आपण जाणून तरी ठेवलं पाहिजे, कमीत कमी आपल्याला माहिती तरी पाहिजे की अजून एक दुसरा मार्ग आहे। आपल्याला जीवनामध्ये आनंद पाहिजे, पण आनंद प्राप्त करण्याचा अजून दुसरा एक मार्ग आहे। आपल्याला हताश होण्याची काहीही गरज नाही। जीवनामध्ये कितीही दुःख आले तरी आपल्याला हताश होण्याची गरज नाही, कारण आनंदाचा मार्ग ओपन आहे आणि तो सगळ्यांसाठीच आहे आणि कुणीही त्यासाठी प्रयत्न करू शकतो। पण आपल्याला वाटते की तो मार्ग फार कठीण आहे, आपल्याला काही ते जमणार नाही, आपण तर साधारण गृहस्थ, असा जो न्यूनगंड आहे तो आपण सोडून दिला पाहिजे। कारण आपलं खरं स्वरूप तेच आहे, आनंद स्वरूपच आहे। तुम्हाला माहिती असो की नसो, पण जे आहे ते सत्य आहे, तुम्ही आनंद स्वरूपच आहात। आता फक्त जाणून घ्यायचं आहे आणि त्यासाठी कुठेतरी काहीतरी डिसिप्लिन पाहिजे, कुठेतरी संयम पाहिजे। तुम्हाला तर जाणून घ्यायचं आहे, तुम्हाला एकदम PhD पाहिजे आहे, पण इकडे तुम्ही ग्रॅज्युएशनही झाला नाही, डायरेक्ट तुम्हाला PhD कशी मिळेल। तुम्हाला पहिले ग्रॅज्युएट व्हावं लागेल, मग पोस्ट ग्रॅज्युएट व्हावं लागेल, मग तुम्ही PhDचा अभ्यास करू शकता। आता PhDचा अभ्यास करण्यासाठी अधिकारी पाहिजे ना। एखादा 10वी पास झाला मुलगा म्हटलं की मला PhD व्हायचं आहे, तर होऊ शकतो का? नाही होऊ शकत। त्याला पहिले डिग्री करावी लागेल, त्याला मग पोस्ट ग्रॅज्युएट करावं लागेल, मग तो PhDचा अधिकारी होईल। आध्यात्मिक जीवनामध्ये पण तसंच आहे। आपल्याला पहिल्या वर्गापासून सुरू करावं लागतं, असं नाही की आपण डायरेक्टली PhDला जाऊ शकतो। तेव्हा आपण पहिल्या वर्गापासून आपण सुरू केलं तर 12-15 वर्षामध्ये आपण तिथपर्यंत जाऊ ना।
पण प्रवास तर आपला सुरू झाला पाहिजे. बरेच लोक प्रवासच सुरू करत नाही. त्यांना वाटते की हे फार अवघड आहे, आपल्याला जमणं शक्यच नाही आणि ते प्रयत्न करणंच सोडून देतात. आता जर प्रयत्न केला नाही तर जीवनामध्ये कधीही यश मिळणं शक्य नाही. तुमची गाडी जर रुळावर असेल, एक ना एक दिवस ती गंतव्यस्थानी पोहोचेलच पोहोचेल. पण तुम्ही तुमची गाडी रुळावर ठेवलीच नाही तर ती पुढे जाणार कशी? जरी हळूहळू जरी गेली तरी ती जाईल, थोडा वेळ लागेल, पण सुरुवात तर करायला पाहिजे. आता मनुष्यामध्ये सुरुवात करण्याचं धाडस नसते. तो पुस्तकं वाचणं सोडून देतो, थोडं वाचतो आणि म्हणतो हे काही आपल्यासाठी नाही आहे, हे काही आपल्याला समजत नाही, हे काही आपल्याला जमणार नाही. जमते, पण प्रयत्न करण्याची इच्छा नसते. मनुष्याला नेहमी शॉर्टकट पाहिजे. लवकरात लवकर आनंद कसा मिळेल? तुम्हाला लवकरात लवकर आनंद मिळेल आणि लवकरात लवकर तो नष्ट पण होईल. तो काही शाश्वत आनंद नाही आहे, तो क्षणिक आनंद आहे आणि आपण सगळे त्या क्षणिक आनंदाच्या मागे धावत राहतो आणि आपलं मूल्यवान जीवन गमावून टाकतो. म्हणून शंकराचार्यांनी सांगितलं आहे की साधना चतुष्टयाचा अभ्यास करा. जेवढं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. ते म्हणत नाही की 100% तुम्ही करू शकाल, पण 10%, 15% तर करू शकाल. सुरुवात तर करा. हळूहळू तुमची प्रगती होत जाईल. म्हणून त्यांनी साधन चतुष्टय सांगितलेलं आहे. आपण सगळं डिटेलमध्ये बघणार नाही, आपण काही महत्त्वाचे श्लोक घेणार आहोत. पण त्यामधून आपल्याला कळतं की शंकराचार्यांना काय म्हणायचे आहे ते. तर आपण बघितलं की कधीकधी काय होतं, द्वैत आणि अद्वैत, भक्त आणि ज्ञानी यांच्यामध्ये वाद निर्माण होतो. जो ज्ञानी आहे, जो वेदांती आहे, त्याला वाटतं की आम्ही श्रेष्ठ आहोत कारण आम्ही ज्ञान विचार करतो, हे सगळे मूर्ख आहेत म्हणून भक्तीच्या मार्गाने जातात. पण तसं नाही आहे. म्हणजे ज्ञानाचा मार्ग तेवढा सोपा नाही आहे. ज्ञानाचा मार्ग अवलंबन करायचा असेल तर बऱ्याच गोष्टीचं पालन करावं लागतं. भक्तीसाठी काही तेवढ्या तुम्हाला कंडिशन नाही आहे, पण ज्ञानासाठी कंडिशन आहे. ज्ञानी जर म्हणतील की मी श्रेष्ठ आहे, मला काहीच करायची गरज नाही, ब्रह्म केलं की होऊन जातं. पण नुसतं मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे असं म्हटल्यानं होत नाही. बऱ्याच लोकांना वाटतं की मी ब्रह्मच आहे, मी आत्माच आहे, आता मला काय करायची गरज आहे. असा कधीकधी आपल्याला भ्रम होऊ शकतो, पण आपण त्या भ्रमापासून दूर राहावं. म्हणून आपल्याला शंकराचार्यजी सांगतात की बघा, तुम्हाला वेदांताचं साधक व्हायचं असेल तर ह्या गोष्टीचं आचरण करावं लागेल, प्रयत्न तरी करावा लागेल. नाहीतर तुम्ही वेदांताचे अधिकारी होऊ शकत नाही. तुम्हाला कर्मयोग भक्तियोगच करावा लागेल. त्यामुळे वेदांताचे अधिकारी फार कमी असतात पण फारच कमी असतात, कारण त्यांना ह्या गोष्टीचं आचरण करावं लागतं. नुसतं चिंतन केल्यानं होणार नाही. तुमच्यामध्ये अनासक्ती पाहिजे, तुमच्यामध्ये मुक्तीची इच्छा पाहिजे, तुमच्यामध्ये ज्ञान, विवेक, वैराग्य हे सगळं पाहिजे. हेच या श्लोकामध्ये शंकराचार्य आपल्याला सांगतात. तर ते काय म्हणतात, आदौ नित्यानित्य वस्तू विवेक परिगण्यते ह्या मूत्र फलभोग विराग तदनंतरम शमाधी षटक संपत्ती मुमुक्षत्वम इति स्फुटम. तर इथे शंकराचार्यांनी आपल्याला ह्या 4 गोष्टी सांगितल्या आहेत आणि त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट कोणती आहे, आदौ नित्यानित्य वस्तू विवेक परिगण्यते. पहिली गोष्ट आहे म्हणजे नित्य आणि अनित्य हे ओळखता आलं पाहिजे. यालाच आपण विवेक म्हणतो. म्हणजे आपण जगामध्ये राहतो आणि आपल्याला विवेकाची फार गरज आहे. हा विवेकच आपल्यामध्ये नसतो आणि आपल्यामधला हा विवेक जागृत करण्याचं काम शंकराचार्य इथे करत आहे. कारण इथे नित्य काय आणि अनित्य काय. भगवान श्री रामकृष्ण कितीदा म्हणायचे की अरे हे जग अनित्य आहे, भगवंतच नित्य आहे. कितीतरीदा ते सांगायचे, पण लोक मानायला तयार कुठे आहे. ह्या जगाला सत्य समजतात, कारण ह्या जगामध्ये आपण अनेकदा आलेलो आहे, ह्या जगाचा उपभोग घेतलेला आहे.
आपल्या मनामध्ये तसे संस्कार पडलेले आहे. त्यामुळे ते संस्कार सहजासहजी काढून टाकणं फार अशक्य आहे. जर हे जग आपल्याला अनित्य वाटलं तर या जगावर आपण कधीही आसक्त होणार नाही. जी गोष्ट आपल्याला खरी वाटते त्या गोष्टीच्या मागेच आपण धावतो. आपल्याला स्वप्नामध्ये जर खूप पैसे मिळाले असेल तर आपण त्या जागा झाल्यानंतर त्या स्वप्नातल्या पैशामागे धावत नाही. आपल्याला कळून चुकलेलं असतं की स्वप्नामध्ये मिळालेलं धन ते काही खरं नाही, ते खोटं आहे, शेवटी ते स्वप्न आहे. तसंच आपण जेव्हा ह्या अज्ञानामधून जागं होतो तेव्हा आपल्यालाही कळतं की हे आपलं स्वप्न भंगतं. आपल्याला वाटते की अरे हे आपण एवढं सगळं जमवून ठेवलेलं आहे, ज्याला कवडीची किंमत नाही. आपण हे काय करत होतो, हे स्वप्नातल्या धनासारखं आहे आणि आपण आयुष्य याच्यामध्येच गमावलं. कारण ते फक्त आभासमय असतं, त्याचा फक्त भास होतो, आभास होतो, पण ते खरं नाहीच आहे. पण आपल्याला ते कळतं कुठं, तेच तर खरं वाटतं आणि त्याच्याच तर मागे सगळे लोक धावत असतात. म्हणून शंकराचार्य म्हणतात की पहिले तुमच्या बुद्धीमध्ये विवेक असू द्या की काय खरं आणि काय खोटं. स्वामी तुर्यानंदजी महाराज, हरिनाथ नाव होतं, ते खूप वेदांत वाचायचे आणि ठाकूरांकडे येत नव्हते. एकदा ठाकूरांनी चौकशी केली, श्रीरामकृष्णांनी चौकशी केली की अरे आजकाल हरिनाथ येत नाही. तेव्हा भक्त म्हणाले, नाही नाही, आजकाल तो वेदांत खूप वाचतो, तेव्हा त्याला यायला वेळ मिळत नाही. एकदा हरिनाथ आला आणि भगवान श्रीरामकृष्णांनी विचारलं की अरे हरी, तू येत का नाही? मला कळलं की तू रात्रंदिवस वेदांत वाचतो आहे. अरे तुझ्या वेदांतामध्ये काय आहे सांग बरं मला. ब्रह्मसत्य, जगन्मिथ्या हेच आहे ना. आता हे एवढं समजलं की झालं, एवढा वेदांत वाचायची काय गरज आहे. ब्रह्मसत्य आणि जगन्मिथ्या आहे एवढाच तर सार आहे सगळ्या शास्त्राचा. मग जे अनित्य आहे ते सोडून दे आणि जे नित्य आहे ते प्राप्त करून घेण्यासाठी साधना कर. तेव्हा हरी महाराजांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. त्यांना वाटलं की अरे हो, एवढंच तर सांगितलं आहे आणि आपण एवढा वेळ कशामध्ये बर्बाद करतो, फक्त वाचण्यामध्ये. वाचल्याने काही ते मिळणार नाही. आपल्याला आता आचरण करावं लागेल, आपल्याला आता साधना करावी लागेल. हे महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्या बुद्धीमध्ये विवेक पाहिजे. दुसरे भगवान श्रीरामकृष्णांचे शिष्य होते स्वामी निरंजनानंद. निरंजन हा मीडियम होता. ते लोक प्लॅंचेट करतात आणि मृतात्म्याला खाली आणतात, बोलावतात आणि या माध्यमाच्या माध्यमातून तो मृतात्मा बोलत असतो. आता निरंजनानंदजी त्या ग्रुपचे सदस्य होते, ते एक माध्यम होते. त्यांच्या माध्यमातून ते मृतात्मे यायचे आणि बोलायचे. तेव्हा भगवान श्री रामकृष्ण त्यांना म्हणाले, अरे निरंजन, तू जर भूत भूत करत राहिला तर भूत होशील. आता हे मृतात्मे म्हणजे काय, भूतच आहे. तू जर भूत भूत करत राहिला तर भूत होशील आणि तू जर ईश्वर ईश्वर केलं तर तू ईश्वर होशील. तुला काय व्हायचं आहे? तेव्हा तो म्हणाला की मला ईश्वरच व्हायचं आहे, मला देवच व्हायचं आहे. मग त्या लोकांशी संपर्क तोडून टाक, कशाला तुझी वेळ वाया गमावतो. आणि तेव्हापासून निरंजन महाराजांनी ते सगळं बंद केलं. म्हणजे बघा, ह्या जगामध्ये अनेक गोष्टी आहेत, पण आपल्या बुद्धीमध्ये विवेक पाहिजे. स्वामी योगानंदजी महाराज, त्यांची लग्न करण्याची मुळीच इच्छा नव्हती, पण घरच्या लोकांनी आग्रह करून त्यांचं लग्न लावून दिलं. लग्नापूर्वी भगवान श्रीरामकृष्णांकडे ते खूप यायचे, पण लग्न झाल्यावर त्यांनी बंद केलं. त्यांना वाटलं की आता भगवान श्रीरामकृष्ण काही आपला स्वीकार करणार नाही. पण भगवान श्रीरामकृष्णांचं प्रेम बघा. तुम्ही गृहस्थ असला किंवा संन्यासी असला, काही फरक पडत नाही, भगवंताचं प्रेम सगळ्यावरच असतं. तेव्हा एक दिवस योगीन आला आणि योगीनला ठाकूरांनी गळ्याशी लावलं, आलिंगन दिलं आणि म्हणलं, अरे योगीन, तुला काय झालं? लग्न केलं तर काय बिघडलं? मी पण लग्न केलं.
जर इथली कृपा असेल, एक नाही 1000 लग्न केले तरी तुझं काहीही बिघडू शकत नाही. सांग तुला काय व्हायचं आहे. तुला जर गृहस्थ आश्रमात राहून संसारामध्ये राहून ईश्वरला करायचं असेल तर तुझ्या पत्नीला माझ्याकडे घेऊन ये. मी तिच्या मनाची अवस्था बदलून देईल. किंवा तुला जर संन्यासी व्हायचं असेल ते सुद्धा सांग. आता बघा, इथे भगवान श्री रामकृष्णांनी त्याच्यासमोर चॉईस ठेवली, निवड ठेवली, तुला काय निवडायचं आहे. एकीकडे संसार आहे, दुसरीकडे संन्यास आहे. तुला संसारी व्हायचं आहे की संन्यासी व्हायचं आहे. तेव्हा योगीन म्हणाला की मला संन्यासीच व्हायचं आहे. याला म्हटलं आहे विवेक. म्हणजे गृहस्थ आश्रमात राहूनसुद्धा योगीन महाराज प्रगती करू शकले असते, पण त्यांना वाटलं की तिथे वेळ लागेल, संन्यास घेतला तर लवकरात लवकर होईल. म्हणून त्यांनी संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आणि योगीन महाराज स्वामी योगानंद झाले. कठोर तपस्येमध्ये त्यांनी आपलं जीवन घालवलं. म्हणजे हा आहे विवेक. आणि त्यासाठी तर भगवंत येतात, त्यासाठी तर हे शास्त्र आहे की आपल्याला विवेकच करता येत नाही. आपली विवेकबुद्धी एवढी जड झालेली आहे की आपल्याला खरं काय आणि खोटं काय, नित्य काय आणि अनित्य काय, धर्म काय आणि अधर्म काय यामध्ये फरकच करता येत नाही. आपण एवढं सगळं वाचतो पण मात्र आचरण त्याच्या विरुद्ध करतो. मग उपयोग काय. तुम्ही कितीही वाचलेलं असेल पण जर आचरणामध्ये काहीच नसेल, तुम्ही मोठे पंडित व्हाल पण त्यामुळे काहीही फायदा होणार नाही. म्हणून लक्षात ठेवा की विवेक फार महत्त्वाचा आहे. आदौ नित्यानित्य वस्तू विवेक परिगण्यते ह्या मूत्र फलभोग विरागस तदनंतरम. त्यानंतर विवेक तर झाला. आता मला कळलं की काय नित्य आणि काय अनित्य. आता तुम्हाला जे अनित्य आहे त्याची आसक्ती सोडावी लागेल. म्हणून काय म्हटलं आहे, इह अमूत्र फलभोग विराग तदनंतरम. इह म्हणजे या जगामध्ये जे काही भोग आहे, फलभोग, तर जे काही भोग आहे, आणि केवळ या जगात नाही तर इह अमूत्र स्वर्गामध्ये सुद्धा जे काही भोग आहे, या दोनही भोगांच्या प्रती मनामध्ये विरक्ती निर्माण झाली पाहिजे. त्याला म्हटलं आहे वैराग्य. विवेक आणि वैराग्य. विवेक, वैराग्य, शमदम, षटसंपत्ती आणि मुमुक्षा हे 4 आहे. त्याला साधन चतुष्टय म्हटलं आहे. तेव्हा हे वैराग्य आपल्या मनामध्ये आलं पाहिजे. कारण आपण इथे चांगले कर्म करतो पण आपली नजर असते स्वर्गावर. आपण स्वर्गात जाऊ आणि तिथे जास्त सुख भोगू. आता स्वर्गामध्ये सुख जास्त आहे पण शेवटी तुम्ही तिथे कायमचे राहू शकत नाही. असे बरेच स्वर्ग आहे, बरेचसे लोक आहे. भूर भुव स्व महा तप, त्यानंतर सत्य, असे बरेच लोक आहे. पण त्या लोकात जरी तुम्ही गेला तरी तुमचं पुण्य संपलं की यावं लागतं. क्षीणे पुण्य मर्त्य लोके विशंती. आता हे जर खरं आहे की आपलं पुण्य संपलं की आपल्याला पुन्हा या पृथ्वीवर येऊन जन्म घ्यावाच लागेल, मग तशा सुखामध्ये काय आनंद आहे. एखादा इथे श्रीमंत मनुष्य असेल, तो जर श्रीमंत मनुष्य मरेपर्यंत तो भोग घेईल, पण मेल्यानंतर कुठे जाईल काही माहिती आहे का. तेव्हा या जगातल्या सुखाच्या मागे पण धावू नका आणि स्वर्गातल्या सुखाची पण अपेक्षा ठेवू नका. लोक स्वर्गाची अपेक्षा ठेवतात की मेल्यानंतर मी स्वर्गात गेलो पाहिजे, त्यासाठी मी गायीचं दान केलं पाहिजे, अमुक केलं पाहिजे, तमुक केलं पाहिजे, मी चांगली कामं केली पाहिजे. म्हणजे तुम्ही चांगली कामं करता पण तुम्ही पुण्य करता आणि पुण्य केलं की तुम्हाला चांगले भोग मिळतील, पण शेवटी ते सुद्धा संपणारच आहे, ते सुद्धा नश्वरच आहे. म्हणजे ह्या जगामधलं आणि स्वर्गामधलं सुद्धा सगळं नश्वर आहे. तेव्हा आशा जर आपण ठेवली नाही, कर्म करत राहा, चांगले कर्म करत राहा, पण पुण्याची आशा करू नका, पापाची आशा करू नका, तर तुम्हाला मुक्ती मिळेल, तुमच्या आत्म्याची मुक्ती होईल. त्यालाच आपण निष्काम कर्म म्हणतो. म्हणजे ह्या जगामधल्या कोणत्याही भोगाची इच्छा करू नका.
आता रामकृष्ण मठामध्ये एवढे संन्यासी आहे, रात्रंदिवस काम करतात, पण ह्या काम केल्यामुळे मला काय मिळेल, माझं काही प्रमोशन होईल का, मला काही पगार मिळेल का, काहीही अपेक्षा नाही. लोकांचं कल्याण व्हावं, जगाचं हित व्हावं, लोकांना स्वतःचं स्वरूप कळावं, याशिवाय दुसरी कोणतीही त्यांची अपेक्षा नसते. म्हणून कर्म करा, पण कर्मफलाची आशा ठेवू नका, कारण ते कर्मफलच आपल्या बंधनाचं कारण ठरते. ह्या जगात पण नाही आणि स्वर्गात पण नाही. इह अमूत्र, अमूत्र म्हणजे परलोक, म्हणजे इहलोक आणि परलोक या दोन्ही लोकांमध्ये फलभोग विराग, म्हणजे कोणत्याही फळाची आशा ठेवू नका. विराग म्हणजे वैराग्य. तर हे आहे दुसरी कंडिशन. इहामूत्र फलभोग विराग तदनंतरम. आणि मग आहे शमाधी षटक संपत्ती. त्यानंतर 6 संपत्ती आहे, षट संपत्ती. शमाधी षट संपत्ती, शम दम उपरती, तितिक्षा, श्रद्धा, समाधान, ही षट संपत्ती आहे. आणि ह्या प्रत्येक गोष्टीची शंकराचार्यांनी व्याख्या केलेली आहे की शम म्हणजे काय, दम म्हणजे काय, उपरती म्हणजे काय, तितिक्षा म्हणजे काय, श्रद्धा म्हणजे काय आणि समाधान म्हणजे काय. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी क्लिअरपणे सांगितलेल्या आहे. कारण आपल्याला ते माहिती व्हावं, कारण ते साधन आहे. तुम्ही साधन केल्याशिवाय किंवा साधना केल्याशिवाय तुम्हाला कधीही पुढे जाता येणार नाही. म्हणून ते शम दम उपरती श्रद्धा तितिक्षा हे सगळं सांगितलेलं आहे. त्याच्या आपण व्याख्या थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूया. आणि त्यानंतर मग मुमुक्ष आहे, म्हणजे मुक्त होण्याची तीव्र इच्छा. तर इथे शंकराचार्य काय म्हणतात, पहिले म्हणतात की शम म्हणजे काय. त्या शम आणि दम म्हटलं आहे. तर शम म्हणजे काय, एका शब्दात सांगायचं म्हणजे शम म्हणजे मनाचा कंट्रोल, मनावर संयम, आणि दम म्हणजे इंद्रियांवर कंट्रोल. थोडक्यात जर आपल्याला विस्तारामध्ये द्यायचं नसेल तर शम म्हणजे मनाचा कंट्रोल आणि दम म्हणजे इंद्रियाचा कंट्रोल. ह्या दोन्ही गोष्टी पहिले सांगितलेल्या आहे. बघा काय म्हणतात शंकराचार्य, विरज्य विषयव्राता दोषदृष्ट्या मुहुर्मुहु स्वलक्षे नियतावस्था मनसः शम उच्यते. तर त्यांनी इथे स्पष्टपणे सांगितलं आहे की विरज्य विषयव्राता दोषदृष्ट्या मुहुर्मुहु. आता जे बाहेर विषय आहे आणि मन सारखं त्या विषयांचं चिंतन करत असतं, तर इथे शंकराचार्य म्हणतात की हे जे विषय आहे आणि तुमच्या मनाला आकर्षित करत आहे, तर त्यामध्ये दोष बघायला सुरुवात करा. दोषदृष्ट्या मुहुर्मुहु. कोणतीही गोष्ट असो, तुम्ही त्यामध्ये दोष बघा. आता तुम्ही समजा ध्यान करायला बसलात आणि तुमच्यामध्ये एखादी विषयाची वासना आली, तुम्ही ध्यान करायला बसला आणि तुमच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली की आपण आईस्क्रीम खाल्लं पाहिजे, म्हणजे तुम्ही ध्यान सोडून देता आणि आईस्क्रीम खायला लागता. आता हा विचार आला. आता इथे तुमचं मन काय झालं, भटकलं. तुम्ही चिंतन करत आहे भगवंताचं, आता तुमच्या मनामध्ये विषयाचा विचार सुरू झाला की आपण आईस्क्रीम खाल्लं पाहिजे. आता इथे शंकराचार्य काय म्हणतात की त्या आईस्क्रीममध्ये दोष बघा, म्हणजे मग तुमचं मन त्याकडे जाणार नाही आणि पुन्हा मनाला परत आणून आत्म्यावर स्थिर करा. विचार करा की आईस्क्रीममध्ये काय आहे. आईस्क्रीममध्ये दूध आहे, आईस्क्रीममध्ये साखर आहे. आता हे जे आईस्क्रीम बनवलेलं आहे ते कोणी बनवलेलं आहे, त्यामध्ये खरोखरच दूध आहे का, की त्यामध्ये इतर भेसळ केलेली आहे. तुमच्या जिभेला चव तर चांगली वाटते, पण जिभेवर ते किती वेळ राहणार आहे. 15 मिनटानंतर ते आतमध्ये गेलं तर ते सगळं घाण होणार आहे. म्हणजे त्या आईस्क्रीममध्ये जंतू पण असू शकतात. किती दिवसाचं आहे माहिती नाही, दुकानामध्ये पडलेलं आहे, फ्रीजमध्ये पडलेलं आहे, ते कसं दूध वापरलेलं आहे हेही माहिती नाही.
त्यामध्ये काय काय टाकलेलं आहे हेही माहिती नाही. आता ह्या सगळ्या गोष्टी माहिती नाही आणि आपण खायचं आणि शेवटी पोट बिघडून बसायचं, गळ्याचा प्रॉब्लेम व्हायचा. म्हणजे हे जेव्हा विषय मनामध्ये येतात, आता स्त्री म्हणा किंवा पुरुष म्हणा, स्त्री असेल तर पुरुषाचा विचार येतो, पुरुष असेल तर स्त्रीचा विचार येतो. तर तेव्हा विचार करा की अरे स्त्रीच्या शरीरामध्ये तरी काय आहे, हाडं मांस सगळे मूत्र हे सगळं जर विचार केला, मज्जा तंतू हे सगळं विचार केलं तर आपल्याला कळतं की अरे हा तर हाडाचा सांगळा आहे, वरती त्याच्यावरती मांस लावून लेप दिलेला आहे, पण त्याच्या आतमध्ये जर बघितलं तर सगळी घाणच घाण आहे. विष्ठा आहे, मूत्र आहे, हाडं आहे, रक्त आहे, मांस आहे. आता असा जर विचार केला तर मनामध्ये आलेला तो विचार निघून जाईल. ध्यानाच्या वेळी आपलं मन कशामुळे चंचल होतं, ह्या विषयांचं चिंतन केल्यामुळे. तेव्हा या विषयांमध्ये दोष बघायला सांगतात की जेव्हा तुम्ही ध्यानाला बसता आणि तुमच्या मनामध्ये असे विचार येतात तेव्हा त्या सगळ्यांमध्ये दोष बघा. तुमची एखाद्या वस्तूवर आसक्ती असेल किंवा एखाद्या व्यक्तीवर आसक्ती असेल, इवन मुलावर आसक्ती असेल, तर त्यावेळेस जर तुमच्या मनामध्ये विचार आला तर असं चिंतन करा की आपण या जगामध्ये कायमचं राहणार आहो का. मग आपण गेल्यानंतर मुलगा तर राहीलच, आपण तर मुलावर कायमचं प्रेम करू शकत नाही. तो आज आहे पण उद्या नसणार, आपणही नसणार आणि तोही नसणार. म्हणजे अशा प्रकारे विचार करून करून हळूहळू आपली आसक्ती काढून टाकायची आणि मनाला पुन्हा भगवंतावर स्थिर करायचं. एक प्रकारचं ध्यानच आहे. गीतेमध्ये पण म्हटलेलं आहे, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. ह्या जगामध्ये काय आहे, जन्म आहे, मृत्यू आहे, जरा आहे आणि व्याधी आहे. आजारपण आहे, म्हातारपण आहे, मृत्यू आहे, जन्म आहे. ह्या सगळ्यामध्ये दुःख बघायला शिका. दुःख दोषानुदर्शनम. तेव्हा ह्या सगळ्या दुःखामध्ये जर तुम्ही दोष बघितले तर तुमचं मन त्या गोष्टींकडे धावणार नाही. त्या गोष्टींचं खरं स्वरूप तुम्हाला कळून येईल की अरे हा जन्म आहे पण एक दिवस मृत्यू पण आहे आणि मृत्यू येण्यापूर्वी अनेक प्रकारचे दुःख होणार आहे, अनेक प्रकारचे आजार येणार आहे. हे होणारच आहे, कारण या जगाचं स्वरूपच असं आहे. पण आपण घाबरून जायचं कारण नाही, कारण हे सत्य आहे. लोकांना सत्य ऐकण्याची पण तयारी नसते. आपण मरणाचं नाव घेतलं तर लोक घाबरतात. अरे अरे असं बोलू नको, असं बोलू नको. अरे असं का बोलू नको, एक दिवस सगळेच मरणार आहे, ते सत्य माहीत तर पाहिजे. आपण तर कायमचे राहणार नाही. मग मृत्यूला घाबरायचं कशाला. तो मृत्यू शब्द ते वापरू पण इच्छित नाही. त्यांना वाटते की ते काहीतरी अपशकुन आहे. म्हणजे अशा प्रकारचं कधी आपण करू नये. जेव्हा आपण मृत्यू शब्दालाच घाबरतो तेव्हा मृत्यूला किती घाबरणार. म्हणून घाबरण्याची काही गरज नाही, कारण हे सत्य आहे, त्रिकालाबाधी सत्य आहे आणि हे राहणार आहे. शरीर आलं की मृत्यू राहणारच आहे. तर यामध्ये दोष बघा आणि पुन्हा पुन्हा मन भगवंतावर स्थिर करा. याला म्हटलं आहे मनावर कंट्रोल करणं. क्षमा म्हणजे मनाचा कंट्रोल. विचार इकडे तिकडे भटकतात, त्यांना त्या विषयामधून काढून टाकायचं. कशा प्रकारे, त्या गोष्टींमध्ये दोष बघून. कारण आपल्याला त्यामधले दोष दिसतच नाही, कारण आपल्या जिभेला चव पाहिजे. मग जे काही असेल ते आपण खातो. आता आपण मांस मटण चिकन सगळं खातो. आता आपल्याला माहिती नाही की आपल्यासमोर जे मांस वाढलेलं आहे ते बैलाचं आहे, गाईचं आहे, हत्तीचं आहे, उंटाचं आहे की कुत्र्याचं आहे की मांजराचं आहे की बकऱ्याचं आहे, कुठे माहिती आहे. आता आपण जर दोष बघितले की अरे हे आपण मांस खातो, आपण विश्वास ठेवतो की हे बकऱ्याचंच मांस आहे, पण आपल्याला तर माहिती नाही त्यानं काय वापरलं. स्वामी यतेश्वरानंदजी एक छान गोष्ट सांगायचे. एका दुकानामध्ये सस्याचं मांस विकलं जायचं, ससा, आणि खायला खूप चांगलं चविष्ट होतं. खूप लोक जायचे. एक दिवस एक ग्राहक गेला. तो म्हणाला की अरे म्हणे आज चांगली चव लागत नाही, तुनं काय यामध्ये काही मिक्स केलं का.
तेव्हा तो म्हणाला की हां थोडंसं मिक्स केलं, 50-50% केलं. काय 50-50? नाही, एक उंट आणि एक ससा. आता बघा, उंट आणि ससा हे 50-50 याने मिक्स केलं. आता त्या ससा कुठे गायब झाला? सगळं उंटाचं मांस आणि ते त्यानं ससा म्हणून खाल्लं. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला विवेक करावा लागतो. ह्या सगळ्या गोष्टी तर आहेच, पण विवेक करावा लागतो. त्याचे दोष बघावे लागतात, त्याचं चिंतन सोडून द्यावं लागतं आणि पुन्हा आपल्याला भगवंताचं चिंतन, आत्म्याचं चिंतन सुरू करावं लागतं. याला म्हटलेलं आहे शम आणि दम. त्यानंतर दम काय आहे? विषयेभ्य परावर्त्य स्थापनम स्वसगोलके उभयेषाद इंद्रियाणां सदम परिकीर्तितः बाह्यानालंबनम वृत्ते एषा उपरती उत्तमा. आता इथे शमदम आणि उपरती सांगितलेले आहे. तिथे दम काय आहे? विषयेभ्य परावर्त्य स्थापनम स्वस्व गोलके. हे इंद्रिय जे आहे त्यांचा स्वाभाविक स्वभाव आहे की विषयांमागे धावणं. तेव्हा त्यांना विषयांच्या मागे धावू देऊ नका. तुम्ही या जगामध्ये राहता, ह्या जगामध्ये तुम्हाला सगळी आकर्षणं दिसतात. स्वामीजी अमेरिकेमध्ये होते आणि तरुण होते आणि त्यांच्यासमोर कितीतरी तरुणींनी त्यांना प्रलोभन दिलं होतं की माझ्याशी विवाह केला तर माझी सगळी संपत्ती तुम्हाला मिळेल. म्हणजे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी सहज प्राप्त होऊ शकल्या असत्या, कारण भोगवादी देश आहे. आणि स्वामीजी अगदी तरुण आणि दिसायला फार सुंदर, तर एवढे काही आकर्षणं होते, एवढं दौलत होतं, ऐश्वर होतं, एवढं सौंदर्य होतं, सगळं काही होतं, पण कधीही ते कोणत्याही गोष्टीच्या मागे धावले नाही. बघा, म्हणजे इंद्रियांवर किती संयम होता. भगवान श्री रामकृष्ण आपल्या पत्नीसोबत एका बिछाण्यावर 6 महिने झोपले, पण मनामध्ये कधीही कामवासना निर्माण झाली नाही. याला म्हटलं आहे कंप्लीट शम आणि दम. म्हणजे एवढं त्यांच्या इंद्रियावर कंट्रोल होता की ते इंद्रिय कधीही बाहेर जात नव्हती. एकदा चैतन्य महाप्रभूंच्या गुरूंनी शिष्याची परीक्षा घ्यायची ठरवली. म्हणून चैतन्य महाप्रभूच्या जिभेवर साखरेचं पावडर टाकलं. आता आपल्या जिभेवर जर साखरेचं पावडर टाकलं तर आपल्या जिभेला पाणी सुटते आणि ती साखर काही बाहेर काढता येत नाही. पण ती साखर टाकल्यानंतरसुद्धा चैतन्य महाप्रभूने अशी फुंक मारली आणि सगळंच्या सगळं पावडर ओलं न होता सगळं बाहेर पडलं गेलं. म्हणजे बघा, जिभेवर किती संयम. जिभेला पाणी सुटलं नाही तर ते पावडर जसंच्या तसंच राहिलं आणि त्यांनी ते लगेच फेकून दिलं बाहेर, हवेनं फेकून दिलं. म्हणजे याला म्हटलं आहे इंद्रिय निग्रह. तर इथे काय सांगतात शंकराचार्य की हे इंद्रिय विषयांकडे धावत असतात. विषयेभ्य परावर्त्य, विषयाकडे धावणाऱ्या इंद्रियांना त्यापासून परावृत्त करा, त्यांना मोकाट सोडू नका, त्यांच्यावर कुठेतरी कंट्रोल ठेवा. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की जर हाती आहे, हातीवरती माहूत बसलेला आहे, तो जेव्हा जातो तेव्हा तो हत्ती शेजारच्या घरामधलं केळाचं झाड खाण्यासाठी आपली सोंड पुढे करतो. त्या घरामध्ये सोंड टाकून ते केळाचं झाड खाण्याचा प्रयत्न करतो. त्याने झाड खाण्याचा प्रयत्न केल्याबरोबर त्या हत्तीवरती बसलेला माहूत त्याला अंकुश मारतो आणि लगेच तो हत्ती आपली सोंड बाहेर काढतो. म्हणजे अंकुश मारणं आवश्यक आहे, कारण इंद्रियांना तर नेहमी विषयच पाहिजे, ते तर सारखे धावत असतात, पण कुठेतरी अंकुश आपल्याला मारता आला पाहिजे. आणि हे केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही, कारण इंद्रिय आणि मन हे तर सतत या जगाच्या मागेच धावत आहे. आता हे जोपर्यंत जगाच्या मागे धावतं तोपर्यंत मन आणि इंद्रिय अंतर्मुख होणार कसे? त्यांना आतमध्ये शोधायचं आहे, बाहेर धावायचं नाही. पण हे बाहेरचं धावणं थांबल्याशिवाय इंद्रिय आणि मन अंतर्मुख होऊ शकत नाही. तुमच्या मनामध्ये सतत तेच विचार येतील
आणि इंद्रियाद्वारे तुम्ही त्याच गोष्टी घेण्याचा प्रयत्न कराल. तुम्हाला कितीही सांगितलं याने उद्यापासून मी सोडलेलं आहे, उद्यापासून करणार नाही, पण उद्या आला की बरोबर तुम्ही तेच करणार. कारण मनामध्ये संस्कार भरपूर पडलेले आहे. त्यामुळे सहजासहजी जात नाही, खूप प्रयत्न करावा लागतो. म्हणून इथे म्हटलं आहे शम आणि दम. आणि बाह्य आलंबनम वृत्ते एषा उपरती उत्तमः. म्हणजे जे मनाची वृत्ती म्हणजे चित्त आहे, इथे काय म्हटलं आहे आपली वृत्ती आहे, ही वृत्ती बाहेर जाते. म्हणजे विषयांच्या भोगामुळे मिळालेलं समाधान किंवा विषयांच्या भोगामध्ये धावणारे इंद्रिय आणि मन, त्यांना तिथून बाहेर काढायचं. बाह्यालंबनम वृत्ते एषा उपरती वृत्तमः. म्हणजे उपरती म्हणजे काय, विड्रॉ करणं. जी गोष्ट बाहेर जाते त्याला पुन्हा विड्रॉ करणं. इथे पतंजली पण म्हणतात त्यांच्या अष्टांग योगामध्ये त्यांनी सरळ सांगितलेलं आहे की उपरती म्हणजे आपल्याला जेव्हा ध्यान करायचं असते त्याला त्यांनी प्रत्याहार म्हटलं आहे. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार, ध्यान धारणा समाधी. तर इथे आपलं मन नेहमी बाहेर जातं. यम नियम आसन प्राणायाम, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे जेव्हा मन बाहेर जाते तेव्हा त्याला परत घेऊन या. इथेही त्याला उपरती म्हटलेलं आहे की त्या बाहेर जाणाऱ्या मनाला आणि इंद्रियांना आतमध्ये वळवा. नुसतं त्यांचं थांबून चालणार नाही, पण त्याचं डायरेक्शन चेंज करा. ते बाहेर जाणं थांबवा आणि आतमध्ये जाण्याची सवय करा. ध्यानामध्ये डुबून जा. ती उपरती आहे. म्हणजे यम नियम इथे सांगितलेलं आहे, इथे शमदम सांगितलेलं आहे. तिथे पतंजलीने यम नियम सांगितलेले आहे, इथे दम आणि शम सांगितलेलं आहे की शम म्हणजे काय आणि दम म्हणजे काय. त्यानंतर सहनम सर्व दुःखानां अप्रतिकारपूर्वकम चिंता विलापरहितम सा तितिक्षा निगद्यते. आता तितिक्षा फार महत्त्वाची आहे. आपल्यामध्ये तितिक्षाच नाही. सहनम सर्व दुःखानां. ह्या जगामध्ये आल्यानंतर आपल्याला दुःख भोगावे लागणार आहे. 3 ताप आहे. आता हे शारीरिक दुःख आहे, मानसिक दुःख आहे, आध्यात्मिक दुःख आहे, भौतिक आहे, कितीतरी प्रकारचे आहे. आता हे जे दुःख आहे किंवा हे 3 ताप आहे, आदिदैविक आदिभौतिक आणि आध्यात्मिक, तर हे सगळे दुःख आपल्याला येणार असा विचार कधीही करू नका की आपल्याला दुःख येणार. पण इथे म्हणतात की सगळे दुःख सहन करण्याची सवय करा. सहनम सर्व दुःखानां. कारण आपली सहनशक्ती वाढवली पाहिजे. थोडंसं डोकं दुखलं, थोडंसं पोट दुखलं तर उगीचच आरडाओरड करू नका. चिंता विलापरहितम. जे इथे स्पष्ट म्हटलं की चिंता विलापरहितम सहनम सर्व दुःखानां अप्रतिकारपूर्वकम चिंता विलापरहितम सा तितिक्षा निगद्यते. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये जर दुःख आली तर तुम्ही चिंता आणि विलाप करणं सोडून सहन करा. नाहीतर लोक खूप ओरडतात. आता दुःख येतात आणि कधीकधी असे दुःख येतात की ते असह्य होतं. म्हणजे मनुष्याला समजा कॅन्सर झाला किंवा अशी काही बिमारी झाली तर एवढ्या वेदना होतात की तो सहनच करू शकत नाही. मग लोक आत्महत्या करतात. दुःख सहन होत नाही. आता स्वाभाविकच आहे. तर एवढं दुःख आहे शारीरिक की त्याला वाटतं की यापेक्षा मरण आलेलं बरं. मनुष्य वैतागून जातो की अरे हे काय नेहमी काही ना काही लागलेलंच असते, त्यापेक्षा हे शरीरच गेलेलं बरं. पण तो काही उपाय नाही. दुःख कोणाला येत नाही. इव्हन तोतापुरींचं पोट दुखायचं आणि पोट दुखणं एवढं अनावर झालं की ते नदीमध्ये गंगेमध्ये जाऊन बुडायचं त्यांनी ठरवलं की पाण्यामध्ये बुडून आत्महत्या करायची. ते गंगेमध्ये गेले
गंगा पार केली पण ते त्यांना बुडण्यापुरतं पाणी मिळालं नाही, कारण ते शक्तीला मानत नव्हते. म्हणजे जर आपल्या जीवनामध्ये असे दुःख आले की जे आपण सहन करू शकत नाही, तेव्हा आपण भगवंताला सहन करण्याची शक्ती मागितली पाहिजे. आता दुःख तर भोगावेच लागणार आहे, सहन करावेच लागणार आहे, पण कधीकधी असह्य वेदना होतात. मग भगवंताला प्रार्थना करा, दुनिया के दुख दे दे मुझको, दे दो सबको दुख से मुक्ति, पर एक बिनती है प्रभु जी, दे दो दुःख सहने की शक्ती. भगवंता तुला जेवढे दुःख द्यायचे आहे तेवढे दे, सगळ्या जगाचे दुःख मला येऊ दे, पण मला सहन करण्याची शक्ती दे. म्हणजे भगवंतच आपल्याला सहन करण्याची शक्ती देऊ शकतो. जेव्हा दुःख असह्य होतात तेव्हा भगवंताला प्रार्थना करा, दुःख राहील पण तुम्हाला ते जाणवणार नाही. आपली गोष्टच काय, बघा भगवान श्री रामकृष्ण साक्षात भगवंताचे अवतार, आणि त्यांना गळ्याचा कॅन्सर झाला. आता त्या कॅन्सरमधून रक्त आणि पू बाहेर पडायचं, म्हणजे गळ्याला छिद्र झालं, काही खाऊ शकत नव्हते. आता किती दुःख असेल कल्पना करा. आपण थोडंसं काही झालं तरी आपण चिंता विलाप करतो, पण एवढं दुःख एकदम असह्य, सहन करू शकत नव्हते, खाऊ शकत नव्हते, आणि तरी जेव्हा ते भगवंताचं नाव घ्यायचे, संकीर्तन करायचे, तेव्हा सगळंच्या सगळं विसरून जायचे आणि आनंदामध्ये नाचायचे. म्हणजे बघा, ह्या दुःखावर त्यांनी मात केली. सगळ्या भक्तांना वाटलं होतं की आता श्रीरामकृष्णांना कॅन्सर झाला, आता ते रडत बसणार, पण ते कधी रडत बसले नाही की अरे मला हे झालं, मला त्या चिंताही केली नाही आणि विलापही केला नाही. ते मला की हे शरीर आहे, जाणारच आहे, पंचभूताचं आहे आणि जाणार आहे, ते त्यांना माहिती होतं. म्हणून त्यांनी कधी चिंताही केली नाही की आपल्या शरीराचं काय होईल, आणि विलापही केले नाही, आपल्यासारखे रडतही बसले नाही की अरे काय झालं काय झालं काय झालं. म्हणजे याला म्हटलं आहे सहन करण्याचं सामर्थ्य. भगवंताने स्वतः त्यांच्या जीवनामध्ये दाखवून दिलं की कसं दुःख सहन करावं. दुःख त्यांना आलं नाही असं नाही, त्यांच्या शरीराला दुःख आली, पण त्यांनी त्या शरीरामधून मन काढून घेतलं आणि दुःखाची जाणीव त्यांना मुळीच झाली नाही. तर इथे म्हटलं आहे की सहन करा, सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वकम. कारण तुम्ही प्रतिकार करू शकत नाही, तुम्ही काय करणार, तुमच्या प्रारब्धामध्ये दुःखच आहे तर तुम्ही प्रतिकार कसा करणार. जे येणार आहे ते येणारच आहे. तुम्ही कितीही औषधं घ्या, पण जोपर्यंत तो भोग आहे तोपर्यंत ते संपणार नाही, आणि भोग संपलं की एक छोटीशी गोळी घेतली तरी तुमचे सगळे दुःख नाहीसे होतील, कारण आता भोग संपलेला आहे. बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये असं घडतं, बरेच वर्ष औषध घेतात, काही फरक पडत नाही, ते दुखणं काही केलं कमी होतच नाही, आणि जेव्हा त्या कर्माचं फळ भोगून संपतं तेव्हा एखादी गोळी घेतली की त्यांना बरं वाटतं, सगळे प्रॉब्लेम निघून जातात. म्हणजे प्रतिकार करणार काय, प्रतिकार कसा करणार, कारण आपल्या कर्मामुळेच ते आलेले आहे. आपण काहीतरी वाईट केलेलं असणार, मग आता सहन केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून सहन करण्याची सवय लावा, नाहीतर मनामध्ये तुम्ही नेहमी ह्या दुःखाचं चिंतन करत बसाल. अरे काय होईल, माझा रोग बरा होईल की नाही, माझं शरीर तर जाणार नाही. म्हणजे हे विचार करून काही उपयोग आहे का. जे व्हायचे ते होईलच. मग अशा वेळेस भगवंताचं चिंतन करा ना, भगवंताचं स्मरण करा. आता या दुःखामुळे तरी तुम्हाला भगवंताचं स्मरण करण्याची इच्छा होते. इथे म्हटलं आहे, कोण कहे दुःख बुरा है, दुःख तो है एक वरदान, अनित्य से मन हट जाता है, याद आने लगते भगवान. कोण म्हणतं की दुःख वाईट आहे, दुःख तर एक वरदान आहे. आपल्याला दुःख आलं म्हणजे भगवंताचं स्मरण होतं, ह्या जगाचं, ह्या शरीराचं अनित्यत्व कळतं की हे शरीर हे जग अनित्य आहे, सोडून जावं लागणार आहे, हे त्यावेळेस कळतं. जोपर्यंत जीवनामध्ये सुख आहे तोपर्यंत हे अनित्य असं कळत नाही. पण जेव्हा जीवनामध्ये दुःख येतात, कोणी जवळची व्यक्ती आपल्याला जाते, तेव्हा मग आपल्याला कळतं की हे सगळं अनित्य आहे.
म्हणून कोण म्हणते हे की वाईट आहे, कोण कहे दुःख बुरा आहे, दुःख तो आहे एक वरदान, ते तर वरदान आहे. कारण अनित्यामधून आपलं मन निघून भगवंताच्या चरणी जाते. म्हणून इथे यांनी म्हटलं की ही आहे तितिक्षा. सहन सगळ्यांनाच करावं लागणार आहे. काही लोक रडत रडत सहन करतात, काही लोक हसत हसत सहन करतात. आता रडत रडत सहन केलं काय आणि हसत सहन केलं काय, एकच आहे. फक्त आपला दृष्टिकोन बदलायचा आहे. हे शरीर एक दिवस जाणार आहे. गाझीपूरला एक साधू होता, त्यावेळेस मी काशीला होतो. त्याला हाडाचा कॅन्सर झाला होता. त्याची हाडं ठिसूळ झालेली होती, एक एक हाड त्याचं तुटायचं. पण तो आनंदामध्ये होता. तो म्हणाला की हे शेवटी हाडामासाचा पिंजरा आहे, याला जे व्हायचं ते होऊ द्या, याची मी कशाला काळजी करू. जे बघा, शरीराविषयी कुठेही काहीही आसक्ती नाही. कारण त्याला माहिती होतं की आपण शरीर नाहीच. जेव्हा आपल्याला कळतं की या शरीरापासून आपण वेगळं आहोत, तेव्हा मग शरीराचे आणि मनाचे दुःख जाणवत नाही. कारण त्या आत्म्यामध्ये हे दुःख नाहीच. हे दुःख आहे शरीर मनाचे, आणि ते तात्पुरते आहे, ते काही कायमचे राहत नाही. म्हणून तर भगवद्गीतेमध्ये म्हणतात भगवान, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुखदुःखदा आगमापायिनो नित्यातान तितिक्षस्व भारत. इथे गीतेमध्ये काय म्हटलं आहे भगवंताने, की जेव्हा आपले इंद्रिय विषयांच्या संपर्कामध्ये येतात तेव्हा आपल्याला सुख आणि दुःख होतं, उष्ण आणि थंड होतं. पण आगमापायिनो नित्य येतात आणि जातात, तान तितिक्षस्व भारत, म्हणून तू सहन कर. उन्हाळ्यामध्ये खूप ऊन लागतं. आता ही उष्णता आहे, कशामुळे? कारण हे आपलं शरीर त्या उष्णतेच्या संपर्कामध्ये येते. शरीर म्हणजे काय? त्वक आहे, इंद्रिय आहे, त्वक, त्याला आपण त्वचा म्हणतो. ही त्वचा जेव्हा उन्हाळ्यामध्ये उन्हामुळे तिच्यावर परिणाम होतो तेव्हा दुःख होते. हिवाळ्यामध्ये खूप थंडी पडली तरी दुःख होते. पण ते राहतात का? 4 महिने उन्हाळा गेला की ते गरम मग निघून जाते, गरमी निघून जाते. हिवाळा गेला की पुन्हा निघून जाते. म्हणजे ते येतात आणि जातात, ते कायमचे राहत नाही. तुम्हाला दाताचा प्रॉब्लेम झाला, काही दिवस राहील आणि तो नंतर उपचार केला तर निघून जाईल. म्हणजे काहीही कायमचं नाही. म्हणून ते सहन करा. सुख असो की दुःख असो, दोनही कायमचे नाहीच. म्हणून सहन करायचं असं गीता आपल्याला सांगते. आणि तेच इथे आपल्याला शंकराचार्य सांगतात की सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वकम चिंता विलापरहितम सा तितिक्षा निगद्यते. नंतर इथे म्हटलं आहे की श्रद्धा काय आहे. श्रद्धा म्हटलं आहे, शास्त्रस्य गुरुवाक्यस्य सत्यबुद्ध अवधारयन सा श्रद्धा कथिता सद्भिः यया वस्तू उपलभ्यते. हे म्हटलं आहे, शास्त्रस्य गुरुवाक्यस्य सत्यबुद्ध अवधारयम सा श्रद्धा कथिता सद्भिः यया वस्तू उपलभ्यते. तर इथे शंकराचार्यजी म्हणतात की श्रद्धा म्हणजे काय? शास्त्रामध्ये जे काही सांगितलेलं आहे, इथे शास्त्र म्हणजे ऑथेंटिक. शास्त्र म्हणजे काही नुसते पुराणं नाही. पुराणामध्ये खूप गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण इथे शास्त्र म्हणजे भगवद्गीता, शास्त्र म्हणजे उपनिषद, शास्त्र म्हणजे ब्रह्मसूत्र, त्याला प्रस्थानत्रयी म्हटलं आहे. म्हणजे यामध्ये जे सत्याविषयी सांगितलेलं आहे त्यावर तुमचा विश्वास पाहिजे. उडवून देऊ नका, शास्त्रातल्या गोष्टी उडवून देऊ नका, कारण तुम्हाला त्याचा आज अनुभव नाही, तुम्हाला माहिती नाही. तर ज्या गोष्टी माहिती आहे त्या शास्त्रामध्ये सांगण्याची गरजच नाही. कारण ज्या तुमच्या इंद्रिय मनाच्या पलीकडे आहे त्याच गोष्टी शास्त्र आपल्याला सांगतात. आता पुनर्जन्म आहे की नाही, आत्म्याचा स्वभाव कसा आहे, मेल्यानंतर काय होतं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शास्त्रामध्येच मिळतात. कारण तुम्ही त्याचा तर अनुभव घेऊ शकत नाही, तुमच्या मन बुद्धीच्या पलीकडे आहे. ही सृष्टी कशी निर्माण झाली, पंचभूत कसे आले, ह्या सगळ्या गोष्टीची आपण कल्पनाही करू शकत नाही. पण शास्त्रामध्ये जे काही सांगितलेलं आहे
त्यावर तरी विश्वास ठेवा. शास्त्र काही खोटं सांगत नाही, शास्त्र खरंच सांगतं. एकदा नरेंद्र म्हणाला की हे काय ऋषीने लिहून ठेवलेलं आहे, सगळं काही ईश्वर आहे, सगळं काही ब्रह्म आहे, सगळं काही देव आहे, म्हणजे हे तर ब्लास्फेमी आहे, आता अपमान आहे, ईश्वराचा अपमान आहे. हे खुर्ची ईश्वर आहे, हे ताट ईश्वर आहे, वाटी ईश्वर आहे. ते सगळ्यांची डोकी बिघडली होती. तेव्हा भगवान श्री रामकृष्ण म्हणाले, नरेंद्रा असं बोलू नको. त्यांनी जे लिहून ठेवलेलं आहे ते त्यांचे अनुभव आहे आणि ते खरं आहे, तुला नंतर कळेल. आणि श्री रामकृष्णाने त्यांना स्पर्श केला आणि त्यांना दिसलं की सगळीकडे काही ईश्वरच आहे, सगळं ब्रह्मच आहे, सगळं चैतन्यमय आहे. ही त्यांना अनुभूती आली. 3 दिवस ती अनुभूती राहिली. म्हणजे शास्त्रामध्ये जे लिहून ठेवलेलं आहे त्यावर कधीही संदेह करू नका. त्याला म्हटलं आहे श्रद्धा. आणि गुरुवाक्यस्य, गुरुने तुम्हाला जे काही सांगितलेलं आहे, त्या गुरुने तुम्हाला मंत्र दिलेला आहे, तेव्हा त्या शब्दावर विश्वास ठेवा. अरे हा काय मंत्र आहे, याच्यामध्ये काही पावर नाही, आपण हा मंत्र सोडून दिला पाहिजे. गुरुला काय माहिती आहे, गुरुपेक्षा मला जास्त ज्ञान आहे, मी जास्त शास्त्र वाचलेले आहे, गुरु तर अज्ञानी आहे, असं आपण कधीही म्हणू नये. गुरुने मंत्र दिला म्हणजे तो 100% सत्य आहे. आपण त्या मंत्राचा जप केला तर आपल्याला भगवंताचं दर्शन होईलच होईल. इथे कुठेही मनामध्ये संशय येता कामा नये. संशय आला की आपण गुरु बदलत जातो आणि गुरु बदलत जातो आणि आपल्या गुरुवरही विश्वास नसतो आणि मंत्रावरही विश्वास नसतो आणि आपण जर असं बदलत गेलो तर आपली काहीच प्रगती होत नाही. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की तुम्हाला जर विहीर खोदायची असेल तर एका ठिकाणी 100 फूट खोदा, पाणी लागेल. तुम्ही 10 फूट खोदली, अरे मुरम आहे, सोडून दिलं. पुन्हा 10 फूट वाळू लागली, सोडून दिलं. तुम्ही असं करत राहिलात तर 10 ठिकाणी खोदलं तरी पाणी मिळणार नाही. तुम्ही 10 गुरु बदलले पण उपयोग काय, तुमचं मन 10 ठिकाणी विखुरलं गेलं. तेव्हा गुरुने सांगितलेलं ते सत्य आहे, त्याप्रमाणे आपण आचरण केलंच पाहिजे. आणि जर आचरण केलं तर आपल्याला सत्याचा लाभ झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास पाहिजे. इथे म्हटलं की शास्त्रस्य आणि गुरुवाक्यस्य, गुरुवाक्यावर आणि शास्त्रावर हे सगळं खरं आहे असा दृढ विश्वास असणं, आपल्या बुद्धीमध्ये दृढ निश्चय की हे खरं आहे आणि आपल्याला याप्रमाणे वागायचं आहे. आपण हे थोतांड आहे म्हणून उडवून द्यायचं नाही. ह्या सगळ्या ऋषीमुनींच्या अनुभूती आहे, हे काही कोणी लिहून ठेवलेलं नाही. त्यांनी पहिले अनुभव घेतला, नंतर लिहिलेलं आहे. आणि तिसरं म्हणजे आपली स्वतःवर पण श्रद्धा पाहिजे. बरेचदा ह्या गोष्टीवर श्रद्धा असते पण आपली आपल्यावरच श्रद्धा नसते. अरे आपल्याला जमणार नाही, आपण काय करू शकतो, हे तुकाराम महाराज होते त्यांना शक्य झालं, आपल्याला कसं शक्य होणार. म्हणजे आपल्यावर पण विश्वास पाहिजे की त्यांना जर जमू शकलं तर मला का नाही जमणार. त्यांना ब्रह्मज्ञान झालं, मला का नाही होणार. मी ब्रह्मज्ञान लाभ करून दाखवणारच, मी ईश्वर दर्शन घेणारच. म्हणजे अशी मनामध्ये इच्छा पाहिजे की मलासुद्धा शक्य आहे. म्हणजे आत्मविश्वास पाहिजे, शास्त्रावर विश्वास पाहिजे, गुरुवर विश्वास पाहिजे, हे सगळं सत्य आहे. शास्त्रस्य गुरुवाक्यस्य सत्यबुद्धेवधारणम सा श्रद्धा कथिता सद्भी यया वस्तू उपलभ्यते. त्याला श्रद्धा म्हटलं आहे आणि त्यामुळे आपल्याला वस्तू म्हणजे ईश्वरलाभ होतो, आत्मलाभ होतो. अशा प्रकारची जर दृढ श्रद्धा मनामध्ये असेल आणि जर संशय असेल तर संशयात्मा विनश्यती. श्रद्धावान लभते ज्ञानम संशयात्मा विनश्यती. ज्याच्या मनामध्ये श्रद्धा आहे त्याला ज्ञान प्राप्त होतं आणि जो संशय करतो त्याचा विनाश होतो. हे नेहमी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. हे शंकराचार्य आपल्याला पुन्हा पुन्हा सांगत आहे. नंतर समाधान काय आहे. सर्वदा स्थापनम बुद्धे शुद्धे ब्रह्मणी सर्वदा तत्समाधानम इत्युक्तम न तु चित्तस्य लालनम. समाधान म्हणजे आपल्या चित्ताचं लालन करणं,
जे आपण काय म्हणतो चोचले पुरवणं, इंद्रियाचे चोचले पुरवणं किंवा मनाचे चोचले पुरवणं, ते काही समाधान नाही. ते समाधान आहे पण तात्पुरतं आहे. आता तुम्हाला एखादी वस्तू आवडते, तुम्हाला समजा आता बासुंदी आवडते, तुम्ही किती खाणार? 1 वाटी, 2 वाट्या, 3 वाट्या, त्यानं तुम्हाला खावायची इच्छा होणार नाही. म्हणजे तुम्हाला समाधान मिळालं, तात्पुरतं मिळालं, ते खाल्लं तोपर्यंत मिळालं. अरे आता मी तृप्त झालो, मला आज छान आंबे खायला मिळाले, आज मला छान बासुंदी खायला मिळाली, आता मी तृप्त झालो. पण ती तृप्ती आणि ते समाधान ते खरं नाही. ते बाहेरच्या गोष्टीवर अवलंबून आहे. ते समाधान कधीही टिकून राहू शकत नाही. तुम्ही आज घेतला उपभोग, उद्या पुन्हा मनामध्ये इच्छा निर्माण होते की मला पुन्हा मिळालं पाहिजे. म्हणजे मग तुम्ही तृप्त कुठे झाले? मनुष्य कधी तृप्त होतो का? तो कधीच समाधानी होत नाही. त्याला या जगातलं कितीही मिळालं तरी समाधान नसतं. म्हणून ह्या समाधानाला समाधान म्हणू नका, ते खोटं आहे. तर समाधान कुठे आहे? आत्म्यामध्ये मन स्थिर करण्यामध्ये समाधान आहे. तुमचं मन स्थिर असेल, शांत असेल तर ते खरं समाधान आहे. ते समाधान बाहेरच्या कोणत्याही गोष्टीवर अवलंबून नाही. तुम्ही आत्म्यामध्ये मस्त तल्लीन आहात, तुम्हाला बाहेरच्या जगाची काहीही पर्वा नाही. तुम्हाला पैशाच्या मागे धावायची गरज नाही, कशाच्या मागे धावायची गरज नाही. तुमच्याकडे जे आहे त्यामध्ये समाधान आहे, कारण तुमचं मन आता आतमध्ये जात आहे. तिथे तुम्हाला जो आनंद मिळत आहे तो आनंद ह्या जगामध्ये नाही. जप करताना आनंद मिळतो, जप आनंद, ध्यानानंद, भजनानंद, हे सगळे उच्च प्रकारचे आनंद आहे. त्या जप करता करता मनुष्याला आनंद होतो, ध्यान करता करता भगवंताचं दर्शन झालं तर आनंद होतो, त्याला काही दिव्य दर्शनं झाले, काही अनुभूती झाले तर आनंद होतो. म्हणजे ते आनंद किती उच्च प्रकारचे आहे आणि त्यामध्ये समाधान मानणं ते खरं समाधान आहे. तरीसुद्धा तिथे समाधान मानू नये. जोपर्यंत ब्रह्मज्ञान लाभत नाही, जोपर्यंत अद्वैताची अनुभूती येत नाही, तोपर्यंत समाधान मानूच नये. कारण शेवटी समाधान मानला पण तिथेच थांबतो. आपल्याला वाटते की आता आपल्याला सगळं काही लाभलेलं आहे, आता कशाला प्रयत्न करायचे. पण नाही, भगवंताच्या रूपाचं दर्शन झालं म्हणजे सगळं झालं असं नाही. तुम्हाला नामरूपाच्या पलीकडे जाऊन त्या अद्वैत ब्रह्माची अनुभूती घ्यावी लागेल. त्या ब्रह्माला सगळीकडे बघावं लागेल. तेव्हा कुठे तुमची मुक्ती होईल. तेव्हा मग तुम्हाला समाधान आणि शांती कायमची मिळेल. शाश्वत समाधान आणि शाश्वत शांती मिळेल, शाश्वत सुख पण मिळेल. पण केव्हा? जेव्हा ते ज्ञान प्राप्त होईल. ते प्राप्त होईपर्यंत कशामध्येही समाधान मानू नका. ह्या जगातल्या वस्तू मिळाल्या म्हणून समाधान जर वाटत असेल तर ते खोटं समाधान आहे, ते तात्पुरतं आहे, ते काही कायमचं राहणारं नाही. आणि शेवटी आहे मुमुक्षा इति स्फुटम, म्हणजे मुक्त होण्याची तीव्र इच्छासुद्धा मनामध्ये पाहिजे. कारण ह्या सगळ्या गोष्टीत आपण आचरण करतो कशामुळे? कारण आपल्याला मुक्ती पाहिजे म्हणून. आता ज्या व्यक्तीच्या मनामध्ये मुक्तीची इच्छाच नाही आहे, त्याला वाटते की हे जगच चांगलं आहे, त्याला वाटत नाही की हे बंधन आहे, त्याच्या मनामध्ये मुक्तीची इच्छा जन्मतच नाही. त्याला ह्या जगाचे दुःख भोगूनही वाटत नाही की आपण यामधून मुक्त झालो पाहिजे. म्हणजे साधकामध्ये तीव्र मुमुक्षा पाहिजे, जे मुक्ती लाभ करून घेण्याची तीव्र मनीषा पाहिजे. की शरीर गेलं तरी हरकत नाही, मी मेलो तरी हरकत नाही, पण याच जन्मामध्ये मी मुक्ती प्राप्त करून घेतली पाहिजे. कारण मी बरेच चक्कर काटलेले आहे, ह्या संसारामध्ये बरंच फिरलेलो आहे, आता पुरेसं झालं. जसा पिंजऱ्यामध्ये कोंडलेला वाघ, तो कसा प्रयत्न करतो, तो पिंजरा तोडण्याचा प्रयत्न करतो, इकडे तिकडे मारतो, त्याला त्या पिंजऱ्यातून बाहेर पडायचं असतं. आपल्याला हे कळलं पाहिजे की आपण पिंजऱ्यामध्ये बंद केलेले वाघ आहोत किंवा सिंह आहोत. आपल्याला हा जगरूपी पिंजरा तोडायचा आहे, त्याच्या बाहेर पडायचं आहे आणि आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत जायचं आहे. आता आपण जगामध्ये आलो म्हणजेच बंधनात पडलो. जर आपण मुक्त असतो तर आपल्याला यायची गरजच नव्हती. आपण बंधनात आहो म्हणून जगामध्ये आलो, म्हणून जन्म घ्यावा लागला. आता ह्या जन्ममृत्यू पुन्हा नको, यामध्ये काही खरा आनंद नाही.
आहे नुसते दुःखच, तरीसुद्धा आपण हे सोडत नाही. म्हणजे मनामध्ये मुक्तीची तीव्र इच्छा असणं. मंद वैराग्य काही कामाचं नाही. मंद वैराग्य असते की ठीक आहे, होईल, सगळी घरची व्यवस्था करू, आपल्याला पेन्शन वगैरे मिळेल, 20 वर्ष नोकरी करू आणि मग मुक्तीसाठी प्रयत्न करू. आता काही एवढं लवकर गरज आहे? अरे बाबा, 20 वर्ष तुम्ही वाचणार की नाही गॅरंटी आहे का? जे तुम्हाला पाहिजे ते आजपासूनच सुरू करा. लोक पुढे पुढे ढकलत राहतात. मुक्त होण्याची एवढी घाई कशाला आहे? आता बराच वेळ आहे ना, आता भोग करून घ्या, मग बघू म्हातारपणात मुक्ती वगैरे. म्हणजे त्यांना मुक्त होण्याची इच्छाच निर्माण होत नाही. ते म्हणतात स्वतः आम्ही भक्त आहोत. अरे तुम्ही कसले भक्त आहे? तुमच्या मनामध्ये जर मुक्तीची इच्छा होत नसेल, जेव्हा निरंजन महाराज ठाकूरांकडे आले तेव्हा ठाकूर म्हणाले, निरंजन, तुझे एक एक दिवस तुझा निघून जात आहे, तू केव्हा भगवान लाभ करणार आहे? अजूनही तुला भगवान लाभ झाला नाही. म्हणजे भगवान श्री रामकृष्णांना काळजी लागलेली आहे की याचं आयुष्य वाया जात आहे आणि अजूनही प्रयत्न करत नाही, जे तीव्र साधना करत नाही. तेव्हा तीव्र वैराग्य पाहिजे, तीव्र साधना पाहिजे आणि मुक्त झालोच पाहिजे. त्या प्रयत्नामध्ये शरीर गेलं तरी हरकत नाही, पण मी ती मुक्ती प्राप्त करून घेणारच. जसं भगवान बुद्धांनी की ते निर्वाण मला प्राप्त करून घ्यायचं आहे आणि त्यांनी ते निर्वाण प्राप्त करून घेतलं. त्याने सगळं सोडून गेले, तपस्या केली, इच्छा केली की आता या आसनावर मला उठायचंच नाही, दृढ निश्चय, मेलो तरी चालेल पण याच जन्मात मी निर्वाण लाभ करून घेईल. अशा प्रकारचा दृढनिश्चय मनामध्ये असेल तरच आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकू. नाहीतर होत आहे ना, हळूहळू होईलच, नाही झालं या जन्मात पुढल्या जन्मात होईल, अशा प्रकारची वृत्ती मनामध्ये बिलकुल ठेवायची नाही. उद्याचा काही भरोसा नाही, उद्या जीवनामध्ये येईल की नाही याची गॅरंटी नाही आणि पुढला जन्म कसा मिळेल हे पण सांगता येत नाही. आता ही तुम्हाला संधी मिळालेली आहे, आता ही संधी पुन्हा मिळेल की नाही याची काही गॅरंटी आहे का? आता तुम्हाला ह्या गोष्टी कळल्या, पण पुढल्या जन्मात तुम्हाला कशा प्रकारचं शरीर मिळेल हे तुमच्या कर्मावर आहे. आणि जर तुम्हाला अशा प्रकारची संधी मिळाली नाही तर कितीतरी जन्म वाट बघावी लागेल की हे शास्त्राची माहिती मिळणं, मनुष्य शरीर मिळणं, हे अध्यात्माबद्दल माहिती मिळणं, गुरु मिळणं, ह्या सगळ्या गोष्टी मिळण्यासाठी हजारो वर्षे वाट बघावी लागेल. सगळ्या गोष्टी आपोआप जुळून येत नाही. तेव्हा भगवंताच्या कृपेनं हे सगळं मिळालेलं आहे. आता ही संधी गमावू नका. आता मायेच्या जाळ्यात फसू नका. ह्या मायेने आपल्याला बरेचदा फसवलेलं आहे. यावेळेस तरी फसू नका आणि मायेला तुमच्यावर राज्य करू देऊ नका. ह्या मायेचा पिंजरा तोडून सिंहासारखे बाहेर पडा. हेच आपल्याला शंकराचार्यांनी इथे सांगितलेलं आहे की साधन चतुष्टय, 4 प्रकारचे साधनं, विवेक आहे, वैराग्य आहे, शमजमादी संपत्ती आहे आणि मोक्ष आहे. तर हे सगळं साधकाला आचरण करावं लागतं, तेव्हा कुठे तो आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करून घेऊ शकतो. हेच आपण आजच्या या चिंतनामध्ये बघितलेलं आहे. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.